हरे कृष्ण. श्री श्री षडगोस्वामी अष्टक श्रील श्रीनिवास आचार्य रचित. याचं 5वं कडवं आज आपण वाचणार आहोत. 4थी ओळ आहे. वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. मी या 6 गोस्वामींना वंदन करतो. तर पहिली ओळ आहे. कूजत कोकिल हंस सारस गणा किरणे मयूरा कुले. कूजत, तर हे सगळं वर्णन आहे ते वृंदावन धामाचं आहे, जिथे कूजत म्हणजे कुंजन करीत आहेत, गात आहेत. तर विविध पक्षी कशा रीतीने गात आहेत या वृंदावनात ते वर्णन पहिल्या ओळीत केलं आहे. कूजत कोकिल हंस सारस गण, तर कोकिळा गात आहेत, हंस आहेत, सारस आहेत. सारस म्हणजे बगळे आहेत. ते हे सगळे गणा किरणे, गण म्हणजे या पक्ष्यांचे थवे आहेत, समुदाय आहेत. आणि अकिरणे, गणा किरणेचं काय, गण अधिक अकिरणे म्हणजे भरलेले आहेत. तर असं हे जे वृंदावन आहे, वृंदेदेवीचं वन आहे, त्यामध्ये अनेक सारे पक्षी आहेत. आणि हे सगळे पक्षी आहेत ते गर्दी करून जमले आहेत. गण म्हणजे काय आहे, आपण वाचलं ना कुजित आपण वाचलं ना, कूजत कोकिल हंस सारस गणा. तर हे सगळे पक्षी गर्दी करून जमले आहेत. आणि पुढे म्हटलं आहे मयूराकुले. तर मयूराकुले म्हणजे काय, मयूर अधिक आकुले. तर मयूर म्हणजे मोर आणि आकुले म्हणजे काय आहे, गर्दी करून. तर असे ते सगळे एकत्रित आहेत. तर दुसरी ओळ वाचूया. नाना रत्न निबद्ध मूल विटप श्रीयुक्त वृंदावने. नाना रत्न म्हणजे, नाना म्हणजे विविध प्रकारचे रत्न. तर नाना रत्न म्हणजे विविध प्रकारच्या रत्नांनी. निबद्ध मूल विटप, विटप म्हणजे वृक्ष, मूळ म्हणजे वृक्षांचं मूळ, वृक्षांच्या मुळांच्या जवळ. निबद्ध म्हणजे काय, आसपास असणारे, आजूबाजूला असणारे. काय आहेत या वृक्षांच्या मुळाच्या आसपास, काय पसरलं आहे, नाना रत्न पसरलेलं आहे. आणि पुढे म्हटलं आहे श्रीयुक्त वृंदावने. श्रीयुक्त म्हणजे चमचमणारी, मौल्यवान अशी सगळी रत्न आहेत त्यांनी. वृंदावने म्हणजे हे जे वृंदावन आहे ते भरलेलं आहे. तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे राधा कृष्णम अहर्निशम प्रभजतौ जीवार्थ दौ यौ मुदा. राधा कृष्णम अहर्निशम म्हणजे राधा कृष्णम अधिक अहर्निशम म्हणजे राधा कृष्णांचे अह म्हणजे दिवसा आणि निशम म्हणजे रात्री. तर राधा कृष्णांचं दिवस रात्र. प्रभजतौ म्हणजे जे गोस्वामी आहेत ते काय करतायत, प्रभजतौ मनपूर्वक पूजन करत आहेत, भजन करीत आहेत. जीवार्थ दौ, जीवार्थ दौ म्हणजे जीव अधिक अर्थ दौ. जीव म्हणजे बद्ध जीव आणि अर्थ दौ म्हणजे या जीवांना त्यांच्या जीवनाचं परमोच्च ध्येय कृष्ण प्रेम प्राप्त करून देणारे हे 6 गोस्वामी आहेत. शेवटचे शब्द आहेत यौ मुदा. यौ म्हणजे जे, हे 6 गोस्वामी आहेत ते मुदा अतिशय आनंदाने ही सगळी कार्य करत आहेत. तर 5वं कडवं गाऊया आपण. कूजत कोकिल हंस सारस गणा किरणे मयूराकुले. नाना रत्न निबद्ध मूल विटप श्रीयुक्त वृंदावने. राधा कृष्णम अहर्निशम प्रभजतौ जीवार्थ दौ यौ मुदा. वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. भाषांतर वाचूया.
मी आदरपूर्वक 6 गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो. हे गोस्वामी सदैव दिव्य वृंदावन धामामध्ये श्री श्री राधाकृष्णांची भक्ती करण्यामध्ये मग्न आहेत. तर असं हे जे श्री वृंदावन आहे ते अनेक साऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटांनी सदैव भरलेलं असतं. या वृंदावन धामात सुंदर फळाफुलांनी युक्त असे अनेक वृक्ष आहेत आणि त्या वृक्षांच्या मुळाशी अतिशय मौल्यवान रत्ने विखुरलेली आहेत. बद्ध जीवांना जीवनाचे परमोच्च ध्येय प्राप्त करून देण्यासाठी हे 6 गोस्वामी पूर्णपणे समर्थ आहेत. तर आपलं 5वं कडवं आहे ते वाचून झालं आहे. श्री श्री षड गोस्वामी अष्टक की जय. श्रील श्रीनिवास आचार्य की जय. हरी बोल.